बातमी येते। मेसाई जवळगा गावच्या सरपंचावरती हल्ला झालाय। सरपंच नामदेव निकम यांना जाळण्याचा प्रयत्न झाला। तुळजापूर जवळच्या मेसाई जवळगा येथील ही घटना असून गाडीच्या काचा फोडून हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला। धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यात हल्ल्याच्या घटना सुरूच आहेत आणि त्यातच आता मेसाई जवळगा गावच्या सरपंचावरती जीवघेणा हल्ला झाला। जवळगा गावचे सरपंच नामदेव निकम यांना फोर व्हीलर गाडीवरती पेट्रोल टाकून जाळण्याचा गुंडांनी प्रयत्न केला। सरपंच नामदेव निकम हे जवळच असलेल्या बारूळ गावातून आपल्या जवळगा गावाकडे जात असताना ही घटना घडली। गाडीच्या काचा दगडाने फोडून गाडीवरती पेट्रोल आणि अंडी फेकून हल्ला करण्यात आला आणि या हल्ल्यामध्ये सरपंचासोबतच एक जण जखमी झालाय। या संदर्भातली माहिती आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आहेत आपल्या सोबत फोन लाईनवरती। बालाजी, कधीपासूनचा हा सगळा प्रकार आणि काय उद्देश होता? श्वेता, एकूण जर बघितलं तर तुळजापूर तालुका सध्या वेगळ्या कारणामुळे चर्चेत आलेला आहे। इथं पवन चक्क्याचे जे आहे ते गुंडामार्फत शेतकऱ्यांना धमकावणे, मारहाण करणे हे प्रकार सध्या सुरू आहेत। आणि रात्री नामदेव निकम जे आहे ते मेसाई जवळगाचे सरपंच ते गावाकडे जात असताना त्यांच्या गाडीवरती अज्ञात लोकांनी हल्ला केला। त्यांची गाडी जी आहे ती फोडून पेटवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। आणि याच गावात काही दिवसापूर्वी आपण जर बघितलं तर एक 15 महिनाभराचा कालावधी लोटला असेल। या गावात बाउन्सर पाठवून जे आहे ते पवन चक्क्याच्या कंपनीकडून शेतकऱ्यांना दादागिरी करण्यात आली होती। मोठ्या गाड्या ज्या आहेत या गावातून दहशत माजवण्याचा प्रयत्न जे आहे ते पवन चक्क्याच्या कंपन्यांच्या गुंडाकडून करण्यात आला होता। आणि त्यानंतर जे आहे ते मध्यस्थी करून काही लोकांनी हे प्रकरण मिटवलं होतं। मात्र काल जे आहे ते सरपंच याच्यावरती जो हल्ला झालेला आणि या सरपंचांचं याच्यामध्ये जे आहे ते विरोध करण्यामध्ये प्रामुख्याने आघाडीवर होत असल्याचं बोललं जातं। त्यामुळे कुठेतरी हा हल्ला जो आहे तो पवन चक्क्याच्या गुंडांनी केला आहे असा आरोप सरपंचाकडून केला जात आहे। रात्री उशिरा हल्ला झाल्यानं जी आहे ती याची तपास मात्र पोलिसांकडून होऊ शकला नव्हता। पोलीस घटनास्थळी रात्री दाखल झाले होते। पोलिसांनी आता त्याचा तपास सुरू केलेला आहे। नेमकं कशामुळे हल्ला झाला, काय हल्ला झाला हे पोलीस थोड्यात माहिती देतीलच। पण श्वेता, ज्या पद्धतीनं बघितलं पवन चक्क्याचं जे सध्या तुळजापूर तालुका विशेषतः जो चर्चेत आलेला आहे की शेतकऱ्याकडून जमिनी घेण्यासाठी ज्या पद्धतीनं बळाचा वापर करून हे जे आहे ते जमिनी बळकावल्या जात आहेत आणि त्याच्यातून कुठेतरी हल्ले शेतकऱ्यावरती होत आहेत। आपण या गोष्टीचा पाठपुरावा नेहमी IBN लोकमतच्या विजिटिंग लोकमतच्या माध्यमातून करतच आलो आहोत। आता जो हल्ला झालेला आहे त्याचाही याबाबत पोलीस नेमकं काय म्हणतायत, कशा पद्धतीनं हे जर पवन चक्क्याच्या माध्यमातून जर हल्ला झालेला असेल श्वेता, तर त्या बाबतीत निश्चितच आपण पाठपुरावा करून किमान अशा जर शेतकऱ्यांच्या जमीन बळकवण्याचा प्रयत्न केला जात असेल त्याच्या बाबतीत सुद्धा पाठपुरावा करू। मात्र आता पोलीस नेमकं याबाबत काय करतायत, काय पोलीस तपासात येत आहे आणि कुठल्या दिशेने हा तपास जातो हे देखील पाहणं गरजेचं आहे। श्वेता, बालाजी, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद। आता पुन्हा बघूयात गावाकडच्या 50 बातम्या। मुंबईतील प्रदूषणाचा विळखा कमी करण्यासाठी महापालिकेनं गेल्या वर्षभरापासून स्वच्छ मुंबई मोहीम हाती घेतली आहे। यासाठी सुमारे 500 कोटी रुपयांचा खर्च झाल्याचा अंदाज आहे। तरी देखील धुळीचं प्रमाण काही कमी झाल्याचं दिसत नाहीये। बंगारातलं लाकूड आणि कोळसा जाळून चालणाऱ्या बेकऱ्यांमुळे मुंबईतील प्रदूषणात भर पडतेय। या बेकऱ्या बंद करण्यासाठी MMPCB आणि पालिकेच्या पर्यावरण विभागानं वेगानं हालचाली सुरू केल्या। त्यानुसार मुंबईतील 276 बेकऱ्यांवरती पालिकेच्या पर्यावरण विभागानं नोटीस बजावली। मुंबईतलं प्रदूषण रोखण्यासाठी 100 नवीन धूळ शोषण यंत्र घेण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय। तसंच लाकडाच्या स्मशानभूमीचं रूपांतरण इलेक्ट्रिकमध्ये झाल्यास त्याचा देखील सकारात्मक परिणाम होईल असं आता प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय। शहरामध्ये आणि उपनगरामध्ये उघड्यावरती डेब्रिज वाहून येणाऱ्या 493 वाहनांवरती महापालिकेनं जोरदार कारवाई केली आहे। त्यात 11,83,000 रुपयांचा दंडही वसूल केला असून ही कारवाई यापुढे देखील सुरूच राहणार असल्याचं विभागाचे मुख्य अभियंत्यांनी सांगितलं। थंडीतील शेकोटीसोबतच सार्वजनिक ठिकाणी उघड्यावरती जाळण्यात येणारा कचरा मुंबईतील हवेच्या प्रदूषणामध्ये आणखी भर टाकत असल्यामुळे पालिकेनं या कारवाईला सुरुवात केली आणि पर्यावरण विभागाकडे 352 तक्रारी आल्या असून पालिकेनं 91,000चा दंड वसूल केलाय। मुंबईतील महानगरपालिका शाळांमध्ये मराठी माध्यमांपेक्षा इंग्रजी माध्यमांकडे पालकांचा ओढा आहे। त्यासाठी महापालिकेनं यंदा देखील ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे। पालिकेच्या या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये गतवर्षी 10,000पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदवला असल्याची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली। बोरिवलीत रस्ते विभागामार्फत सुरू असलेली रस्त्यांची कामं प्राधान्यानं आणि जलद गतीनं पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत असे आदेश महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणींनी दिलेत। दरम्यान विकास कामांच्या गुणवत्तेवरती अधिक भर देत संबंधित ठिकाणी अधिकारी आणि अभियंत्यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी करावी अशाही सूचना देण्यात आल्या। मध्य रेल्वे विभागाकडून तळेगाव उरुळी
या तळेगाव ते उरुळी या नवीन रेल्वे मार्गासाठी सुरू असलेला सविस्तर प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात आलाय. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकावरील प्रवासी गाड्यांचं वेळापत्रक आता सुरळीत होणार आहे असा विश्वास रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आलाय. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन. वयाच्या 92व्या वर्षी दिल्लीच्या एम्समध्ये घेतला अखेरचा श्वास. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे देशात 7 दिवसांचा दुखवटा जाहीर. केंद्रीय मंत्रिमंडळाचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द. काँग्रेस कार्यकारिणीचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे बेळगावहून तातडीनं दिल्लीत दाखल. देशाच्या अर्थव्यवस्थेवर खोल छाप सोडली, लोकांच्या हितासाठी काम केलं. पंतप्रधान मोदींनी मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली. तर मनमोहन सिंग यांचं योगदान विसरणं अशक्य, मुख्यमंत्री फडणवीसांकडून शोक व्यक्त. परळीत बंदूक घेऊन फिरणारा आणि हवेत गोळीबार करणाऱ्या कैलास फडला अखेर अटक. फडला 1 दिवसाची पोलीस कोठडी. तर अंजली दमानियांकडनं धनंजय मुंडेंचा हातात बंदूक घेतलेला व्हिडिओ ट्विट. बंदुकीचा लायसन्स चेक करा, दमानियांची मागणी. कल्याण हत्या प्रकरणी धक्कादायक खुलासा. आरोपी विशाल गवळीवर याआधी देखील 8 गुन्हे दाखल. मानसिक रुग्ण असल्याचा दाखला दाखवून मिळवला होता जामीन. भंडाऱ्यातील नर्सिंग कॉलेजमधील धक्कादायक प्रकार. परीक्षेत पास करण्यासाठी मुलींकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप. पालकांनी शिक्षकाला चोपलं. या बुलेटिनची सुरुवात करूयात एका सविस्तर बातमीनं. कल्याणमध्ये खाऊ घेण्यासाठी बाहेर पडलेल्या 12 वर्षीय बालिकेवर अत्याचार करून हत्या करणारा आरोपी विशाल गवळी आणि त्याला साथ देणारी त्याची पत्नी साक्षी या दोघांना कोर्टानं जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. कल्याण अत्याचार आणि हत्या प्रकरणी रोज नवे खुलासे होत असून यात आणखीन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आरोपी विशाल गवळीवर याआधी सुद्धा अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. या संदर्भात त्याच्या जेलवाऱ्या सुद्धा झाल्या. मात्र धक्कादायक गोष्ट म्हणजे गुन्हे करून तुरुंगात गेलेला विशाल लगेच बाहेर सुद्धा येत होता. त्याच्याकडे मानसिक रुग्ण असल्याचा दाखला असून तो दाखवून त्या आधारेच तो जामीन मिळवत असल्याचं समोर आलंय. विशाल गवळी या आरोपीवर यापूर्वी 8 गुन्हे दाखल आहेत आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई सर्व केलेली आहे. मेंटल सर्टिफिकेटच्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत. आम्ही ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू. कोणी सर्टिफिकेट दिलं, कुठल्या डॉक्टरने दिलं, असं अजून किती जणांना दिलं, या सगळ्याची छानबीन करण्याचं काम हे येणाऱ्या दिवसामध्ये होताना आपल्याला दिसेल. मनोरुग्ण असल्याचा दाखला दाखवून गवळी याने आतापर्यंत 2 वेळा जामीन घेतल्याची माहिती समोर आली आहे. हा दाखला त्याला कोणी दिला आणि त्याने तो कसा मिळवला याबाबत पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. तर कल्याण हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी हा सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलंय. त्याचसोबत तो अतिशय निर्ढावलेला असल्याचं सुद्धा कळलंय. आपण केलेल्या कृत्याचा कोणताही पश्चाताप, भीती त्याच्या चेहऱ्यावरती नाही. कायद्याचं, पोलिसांचं त्याला भय नाही का, असा सवाल आता उपस्थित होतोय. एका लहानग्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह जंगल परिसरात फेकल्यानंतर विशाल गवळी हा नराधम वाईन शॉपमध्ये आला. तिथे त्याने दारू घेतली. यावेळेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय. त्याच्या चेहऱ्यावरती पश्चातापाची एक सुद्धा खूण नव्हती. त्यानंतर बुलढाण्यात त्याला पकडल्यानंतर सलून बाहेरील फुटेज समोर आलंय. त्यात सुद्धा त्याची मगरुरी दिसून आली. शेगावच्या ज्या सलूनमधून त्याला अटक करण्यात आली होती त्या सलूनमधील आतील कॅमेऱ्याचं फुटेज समोर आलंय. यात सुद्धा विशाल अत्यंत रिलॅक्स असून जसं काही घडलंच नाही असा वावरतोय. त्याच्या समोर पोलीस येऊन उभे राहिले तरी सुद्धा त्याला फरक पडत नाही. पोलीस त्याला खुर्चीवरून उठवतात, हाताला धरून बाहेर नेतात. मात्र विशालच्या चेहऱ्यावरती भीती, पश्चाताप काहीच दिसत नाही. यावरून तो किती निर्ढावलेला सराईत गुन्हेगार आहे हेच दिसून येत आहे. तर पुण्यातील राजगुरुनगर इथे 2 चिमुकलींच्या हत्येच्या घटनेनं संपूर्ण शहर हादरून गेलं आणि या मुली राहत असलेल्या कुटुंबाच्या घराच्या वरच्या मजल्यावरती राहणाऱ्या नराधमानंच या मुलींची हत्या केली. या प्रकरणी आरोपी अजय दासला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. 2 सख्ख्या चिमुकल्या बहिणींच्या हत्येने पुण्यातील राजगुरुनगर हादरलाय.
या चिमुकल्या राहत असलेल्या घराच्या वरच्या मजल्यावरती राहत असलेल्या परप्रांतीय व्यक्तीने या 2 चिमुकल्यांची हत्या केल्याचं समोर आलंय। या नराधमाने दोन्ही बहिणींना गोड बोलून स्वतःच्या घरात आणलं आणि तिकडे सुरुवातीला एका बहिणीवरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळी तिने विरोध करत आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केल्यावर आरोपीने थेट तिचा जीव घेतला। पण त्यानंतर आपलं बिंग फुटेल या भीतीने त्या आचार्याने दुसऱ्या बहिणीची हत्या केली। त्यानंतर मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी घरालगतच्या इमारतीजवळच्या ड्रममध्ये मृतदेह फेकले। ज्या घरी राहत होत्या त्या घराच्या वरती एक भाडेकरू राहत होते आणि त्याच्या एका टँकमध्ये टाकीमध्ये ते आढळून आलेले होते। तुम्ही त्याला एन्काउंटर करा, तुम्ही हैदराबाद पॅटर्न खेडमध्ये राबवा, महाराष्ट्र पोलिसाचं नाव जगामध्ये होईल। आरोपीच्या फाशीसाठी राजगुरुनगर पोलीस स्टेशन बाहेर पीडित मुलींच्या नातेवाईकांनी आंदोलन केलं।